आकाश, अरे साक्षी कुठे? अगं ती खालच्या फ्लोअरवर बसली, तिला सफोकेशन होत आहे. काय होऊन बसलं रे हे सगळं? माझी ही अवस्था आणि सुभाष भाऊजींनी बघितलं ना कसं नको नको ते बोलून मुलींना इथून जायला सांगितलं. मुलींचं वागणं मला सुद्धा नाही आवडलंय, पण पण असं त्यांना इकडनं जायला सांगणं नाही पटत रे मनाला माझ्या. आई, तू एकदा बोल ना काकांशी. सुभाष भाऊजी, अहो आता राग धरून काय होणार आहे? असं नका करू. मला मान्य आहे की झालीये चूक त्यांच्याकडून, पण अहो तुम्हाला सोडून कुठे जातील? ते आपल्याच पुरी आहेत ना. उमाताई, मला आता खरंच समजत नाही काय करायचं ते. पण माझ्या बायकोची अवस्था ज्यांच्यामुळे झाली आहे ना, ते मला इथं कुणीच नको आहेत. आणि आम्हाला काही झालं ना तर आयुष्यभर यांना माफ नाही करणार. सुभाष बरोबर बोलतोय. ही काय पद्धत झाली का वागायची? हा 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 सगळा पोरखेळ वाटतोय का मुलींना? त्याचे परिणाम बघतेस ना तू काय झाले ते. आपण या बाबतीत काही बोलायलाच नको. इथे आपली पोरगी कधी काय कसं वागेल ह्याचा तरी काही नेम आहे का? आकाश, तू आणि साक्षी जरा पमाच्या घरी जाऊन या ना. जरा जाऊन बघ पोरी तिथे गेल्या आहेत का. हा, आणि सांभाळ जरा त्यांना. हो, तू काळजी घ्या. नीट जा. येतो बघ. मॅम मॅम काहीतरी खाऊन घ्या ना. तुमच्यासाठी मी स्मूदी सांगू? स्मूदी नाहीतर मग सँडविच सांगू? नाहीतर मग एक काम करते, चिया पुडिंग सांगते. चिया पुडिंग. हा नको, मला कुठलं जेवण गोड लागणार आहे का? मग तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मस्त झणझणीत मिसळ खा. हा नको, मला काही नकोय खायला, प्लीज. असं काय करता मॅम? खा ना थोडंसं काहीतरी प्लीज. बिंदू, मला खायचं नाहीये, प्लीज जा तू, प्लीज. ठीक आहे. काय त्या पोराचं नाव? खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज वाल्यांचे धाकटे सुपुत्र गौतम खानोलकर. तुमची मुलगी तर लग्न करायला निघाली होती त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गौतम खानोलकर सोबत. बिझनेस टायकून जय खानोलकर कुठे आहेत विचारा त्यांना. माझ्याकडे स्वयं आले होते, माझ्यासोबत नेगोसिएशन करत होते. आसावरी सोबतचं लग्न तोड. माझ्या भावाचं आसावरीवर खूप प्रेम आहे. सगळ्यांना सांगतो आहे माझं आसावरीवर प्रेम. मला नकोय जेवायला. तुला आय नो तू रागवलेस माझ्यावर, पण किमान 2 घास खाऊन घे. अगं सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस, तब्येत बिघडेल तुझी. आमच्या चुकीची शिक्षा स्वतःला का देतेस? 2 घास. आई अगं सुसेना अश्रु कुणी पुसेना. करू काय सुसेना अश्रु कुणी पुसेना. हा तुझा बोला मला सोसवेना. तू जीव प्राण माझे, तू सर्व भान माझे. तुझ्या एका हाकेसाठी जुरे जीव माझा. आई अगाई रुसली
का बोलना आई अगं आई रुसलीस का बोलना ओंजळीच्या पाळण्यात शेज माझी सजलेली जगण्याची आस तुझ्या पदराशी बांधलेली ओंजळीच्या पाळण्यात शेज माझी सजलेली जगण्याची आस तुझ्या पदराशी बांधलेली सोबतीला आहे जणू तुझ्या मायेची सावली गाऊन गाई आई परी कथा सांगना आई रुसलीस का बोलना आज पहिल्यांदा जाणवते ज्याच्यावर आपलं खूप प्रेम असतं त्या व्यक्तीनं आपल्याशी बोलणं टाकलं तर किती त्रास होतो. काय झालं हे सगळं? माझी अशी अवस्था आहे तर मग त्या घरात काय झालं असेल? आसावरी शर्वरीचं काय झालं असेल? हॅलो, तुम्ही आर यू ओके? आईची तब्येत कशी आहे आता? आम्ही आता घरी आलोय. जाऊ दे, इथलं सांगून अजून तुला त्रास नाही त्याच. आकाश, मम्मी कशी आहे? आता ठीक आहे. दादा, तुला पप्पांनी पाठवलं इथे? नाही, शरू, जे झालं ते झालं. ते आता बदलणार आहे का? आणि तुम्ही किंवा आम्हाला तरी हे सगळं सांगायचं ना. तू सांगितलंस ना, गौतमने सांगितलं ना, दादाने सांगितलं. हे असं का केलं तुम्ही? ऍटलिस्ट आम्हाला सांगितलं असतं तर काहीतरी उपाय निघाला असता ना. दादा, अरे तुला काय वाटतं आम्ही प्रयत्न नसतील केले? अरे आपल्या घरातले वाद बघता तुला वाटतं की इतकं सहज शक्य होतं? सगळ्यांना सांगितलं असतं तर ऐकलं असतं त्यांनी. ते पण आहे. ठीक आहे, बघू पुढचं पुढे. चला आता घरी चला. चला आता. नाही नाही नाही, नको. पप्पांनी घरात नाही यायला सांगितलंय.